मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। जगामध्ये एकसारखे दिसणारे लोक किती असतात? या प्रश्नाचे पर्याय 1 9 2 7 3 3 4 2। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 हे योग्य उत्तर आहे। कोणत्या राज्यात सर्वात जास्त विहिरी आहेत? या प्रश्नाचे पर्याय 1 तामिळनाडू, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात, 4 राजस्थान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात हे योग्य उत्तर आहे। कोणत्या पक्ष्यांचा मेंदू माणसापेक्षा जास्त तीक्ष्ण असतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत 1 कबूतर, 2 पोपट, 3 गिधाड, 4 चिमणी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कबूतर हे योग्य उत्तर आहे। पेरूचे पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय 1 फीट, 2 डायबिटीज, 3 पित्त, 4 मधुमेह। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मधुमेह हे योग्य उत्तर आहे। कोहिनूर हिरा कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचे पर्याय 1 इंग्लंड, 2 भारत, 3 अमेरिका, 4 चीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंग्लंड हे योग्य उत्तर आहे। कोणत्या देशात सर्वाधिक मुली दारू पितात? या प्रश्नाचे पर्याय 1 जपान, 2 भारत, 3 पेरू, 4 ऑस्ट्रेलिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेरू हे योग्य उत्तर आहे। उन्हाळ्यात रोज एका गुळाचा खडा खाल्ल्यास कोणता आजार नष्ट होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत 1 मधुमेह, 2 लघवीतारक जळजळ, 3 कंबरदुखी, 4 सांधेदुखी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लघवीतारक जळजळ हे योग्य उत्तर आहे। कोणता प्राणी आठवड्यातून एकदा पाणी पितो? या प्रश्नाचे पर्याय 1 हत्ती, 2 वाघ, 3 शेळी, 4 उंट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उंट हे योग्य उत्तर आहे। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान कोण आहेत? या प्रश्नाचे पर्याय आहेत 1 नरेंद्र मोदी, 2 अटल बिहारी वाजपेयी, 3 इंदिरा गांधी, 4 मनमोहन सिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे योग्य उत्तर आहे। कोणता पक्षी स्पर्श केल्यावर मरतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत 1 कबूतर, 2 वटवाघूळ, 3 टिटोणी, 4 चिमणी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टिटोणी हे योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।